तर चंद्रपूर जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलेलं आहे। इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात चंद्रपुरातही सूर्य आग ओकतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता आहे आणि याचा जनजीवनावर परिणाम सुद्धा झाला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्या सोबत जोडलेले आहेत। अनवर, सूर्य आग ओकतोय त्यामुळे जनजीवनावर कसा परिणाम झाला याचा? नक्कीच जगदीश सर, जे चंद्रपूर हॉट सिटी म्हणून ओळखला जातो आहे देशात, पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूरचं नाम असतो। परंतु आता जे मे महिन्यामध्ये जे उष्णता राहायची ते एप्रिल महिन्यामध्ये चंद्रपूरकरांना दिसून लागलेली आहे। जे आता 25 तारीख आणि 26 तारीख आहे, यामध्ये 46च्या वर तापमान गेलेलं आहे। मौसम विभागाच्या माहितीनुसार हे 30 तारीख ते 1-2 तारखेपर्यंत थोडंसं तापमान कमी होणार आहे। परंतु मे महिन्यामध्ये 48च्या वर चंद्रपूरचं तापमान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बरं। आज चंद्रपूरच्या जे शहर आहे त्याचे रस्ते ओस पडलेले आहे। त्यामध्ये 8 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत लोकांची गर्दी असते। त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत पूर्ण जे रस्ते आहे ते ओस आपल्याला दिसून येत आहे। लोकांनी बाहेर पडणे कमी केलेले आहे। सध्या लग्न सराई आहे, लग्न सराईमध्ये लोक बाहेरून येत आहे आणि वरात निघत आहे। प्रशासनाने सगळ्या लोकांना म्हटलेलं आहे की काळजी घ्या, बरं। कोणतीही जीवितहानी होऊ नये या म्हणून जे म्हणजे उष्णतेसाठी जे जे करायचे आहे ते करावे, आणि उष्णतेची जी लाट आहे ते टाळण्यासाठी, जीवितहानीसाठी काळजी घेण्याची म्हटलेले आहे। जे वर्कर आहे, घरकाम बांधकाम करणारे आहे, जे लोक ठीक आहे आहे। मजूर करणारे आहेत, त्यांनाही सक्त ताकीद देण्यात आलेली आहे तर की सर्वांनाच 12 काळजी घेण्याची, वाजेपासून तर 4 आरोग्याची काळजी वाजेपर्यंत। घेण्याचं आवाहन हे प्रशासनाकडून केलं गेलं आहे। अनवर, तुम्ही असेच जोडलेले रहा।